नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात असलेला तिसरा आरोपी डॉक्टर मनोज शिरोरे याला खऱ्या अर्थाने 5 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. आपण जर भेटलं तर लातूर या ठिकाणच्या औसा रोड परिसरातील हे त्याचं रुग्णालय आहे, जे सिद्धी बाल रुग्णालय म्हणून नावाने चालत होतं. आणि याच ठिकाणी डॉक्टर मनोज शिरोरे हे PV कुलकर्णीच्या संपर्कातून एक विशेष बॅच नीट विद्यार्थ्यांची घ्यायचे अशा प्रकारची देखील माहिती समोर येते आहे. खरं म्हणजे लातूरमधून PV कुलकर्णी, त्यानंतर शिवराज मोठेगावकर आणि डॉक्टर मनोज शिरोरे याला सीबीआयने ताब्यात घेत खऱ्या अर्थाने सीबीआय कोठडी दिलेली आहे. आपण जर भेटलं तर लातूरच्या या औसा रोड परिसरातील याच ठिकाणी डॉक्टर मनोज शिरोरे हा PV कुलकर्णीच्या संपर्कात असलेला व्यक्ती या ठिकाणीच नीटच्या विद्यार्थ्यांची स्पेशल बॅच जी आहे ते घ्यायचं अशा प्रकारची माहिती समोर येते. एकूणच जे आहे ते आता नीट पेपरफुटी प्रकरणाची नवनवीन धागेदोरे जे आहेत आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. खरं म्हणजे मागच्या 13 ते 14 दिवसापासून सीबीआयचे 2 पथक लातूरमध्ये टळ ठोकून आहेत. अनेक पालक असतील किंवा काही विद्यार्थी असतील यांची देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते. आणि एकूणच जे आहे ते आता नवनवीन धागेदोरे आणि नीट पेपर प्रकरणाशी आणखीन कुणाचा सहभाग आहे का त्याचा तपास सीबीआय करताना पाहायला मिळते आहे. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.